हॅलो, गुड मॉर्निंग. भले आज सर्वीकडे ढोलताशा वाजत होता, पण बाप्पा जाणार याचं दुःख खूप जास्तच होतं. नंतर बाप्पाचा नैवेद्य बनवला. त्यात माझ्या बहिणीने अचानक येऊन सरप्राईज दिलं. तिला बघून जितकं मी हॅपी होती, तितकंच मावशीला बघून अरण्य. मग रेडी होऊन आरती केली. इथे बघा, अरण्य पण आरती करतोय. बाप्पा जाणार म्हणून दुःख तर होणारच ना. कधी 10 दिवस गेले समजलं पण नाही. मग बाप्पांना सर्व घर दाखवून, बाप्पांच्या कानात माझी इच्छा सांगून, अरण्याची गोड पप्पी घेऊन आम्ही निघालो विसर्जनासाठी. मग पुढे आम्हाला माझी फॅमिली पण जॉईन झाली. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाय बोलायची वेळ जवळ आली. मग आरती केली आणि नारळ फोडताच अचानक हे काय झालं समजलं पण नाही. असो, मग इथे बाप्पांचं विसर्जन झालं. थोडा डान्स करून बाप्पांना बाय बोलून आम्ही निघालो घराकडे. तुझ्या विना घर रिकामं, पण मन तुझ्या आठवणींनी भरलेलं. सदैव आमच्या पाठीशी असंच उभा राहा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.